आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विट करत माहिती। मोदींनी अडवाणी यांना फोन करून शुभेच्छाही दिल्या। अडवाणींच्या निवडीला थोडा वेळ लागला, पण योग्य निर्णय झाला। उशिरा का होईना त्यांना सन्मान मिळाला। शरद पवारांची अडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल। टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे अध्यक्षांच्या नावे मागितले पैसे। आरोपींनी कर्मचाऱ्याला धमकी देऊन काढला पळ। सोलापुरात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर। पक्षफुटीनंतर अजित पवारांचा पहिल्यांदाच संघटनात्मक दौरा। पुढच्या 1 ते 2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल। सुप्रिया सुळेंची माहिती। प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर यावं आणि दिल्लीत पण नेतृत्व करावं, सुळेंचं वक्तव्य। हरिभाऊ राठोड सर्वांना मूर्ख बनवतात। ओबीसी 17%, त्यात विभाजन कशाला? ओबीसी समाजाने त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे, छगन भुजबळांची टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंची आज भेट रद्द। शिंदेंच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने भेट रद्द झाल्याची माहिती। टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरे घेणार होते भेट।